आत्ता वाजलेच सकाळचे 11:15 आणि एक गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची आहे की काल दिवसभर मला अजिबात बरं नव्हतं आणि तरी पण मी दिवसभर काम केलं की मी आजचा दिवस वेस्ट नाही घालवू शकत किंवा मला नाही असं मधूनच घरी जायचं, कारण एक दिवस वेस्ट होईल, सगळंच लॉस होईल. सो मी केलं काम. रात्री मी घरी आले, न जेवता साधारण 8:30-9 वाजता मी झोपले. शरण्या माझी मुलगी तिच्या आजी आजोबांकडे सुट्टीसाठी गेली. ती असेल तर मग तर मला मी आजारी आहे हे फील पण नाही होत, आणि मी आजारी जरी असेल तरी त्या गोष्टीकडे माझं लक्ष पण नाही जात. असं झालं की ठीक आहे आता ती नाही आहे, जाऊ दे, एकटीपुरतं कुठे करू, कुठे खाऊ, नको जाऊ दे म्हणून मी कधी झोपली मला माहिती नाही. सकाळी उठले, रोज तर उठायला लागतं, तिचा टिफिन असतो, तिला नाश्ता करणं, बाकी गोष्टी सगळ्या दिवसभराचं मॅनेजमेंट. बट आज ती नव्हती इथे, तर असं झालं की जाऊ दे, मी काय उठायचं आहे, काय नाही बनवायचं, नाही भूक पण नाही, बरं वाटत नाही आहे, पण स्टील ठीक आहे, मी पडून राहिली. नंतर असं झालं की मला 10:30ला मला जायचं आहे, मला काम करायचं आहे, पण परत असं की जाऊ दे, नाही करणार मी आज काम, मला आराम करायचा आहे, मला गरज आहे, मी खूप आजारी पडली आहे. आणि साधं मी तोंड पण नव्हतं धुतलं, मेकअप पण तसाच होता. मी अर्धा तास झोपली आणि पुन्हा गडबडून उठली 11 वाजता की नाही, उशिरा का होईना पण मी जाते, कारण उद्या आणखी काही इमर्जन्सी असेल, तिच्यासाठी कशाची सुट्टी घ्यावी लागली तर ते दिवस लॉस नको व्हायला. आवरते, जाते, करते. सो असं नाही आहे की मी तिच्यासाठी जगते, ती मला जगवते आहे. कुठेतरी जबाबदाऱ्या की आपल्याला हे सगळं पार पाडायचं आहे, आपल्याला एक आहे ना जिम्मेदारी की मला हे सगळं करायचं आहे. तर मी असं झोपून, मी असं मी आता आजारी पडली असं रडून नाही चालणार, मला असं त्या खंबीरतेने मला ते करणं गरजेचं आहे. सो मी आता परत उठले आणि मेसेज ड्रॉप केला की मी थोड्या वेळात पोचते तिकडे. तर म्हणजे कंप्लेंट नाही, पण एक म्हणू ना की जेव्हा तुम्हाला जबाबदारीची जाणीव असते, जेव्हा तुम्ही कुणासाठी डेडिकेटेड असता, जगता, त्यावेळेस तुम्हाला स्वतःकडे दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा तुमच्यामध्ये ती एक ताकद येते की मी करेल, मी निभवेल आणि मी होईल सगळं नीट. आणि कुणी असं उठ खा खा पी पी म्हणणारं किंवा नाही तू झोप, आम्ही सगळं मॅनेज करू, असं नाही, हे माहिती आहे. सो करावं लागतं, जबाबदाऱ्या जगवतात. आणि जेव्हा तुम्ही पाण्यात पडता तेव्हा जसं पोहायला शिकतं माणूस, तसं जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या अंगावरती पडतात तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी करायला तुम्ही पुढे असता. फक्त शेअर करायचं होतं.